नमस्कार. आता आपण डिवोर्स होण्याचे जे काही कारणं आहेत ते वन बाय वन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये काही कन्सेप्ट्स आपल्या जर क्लिअर असल्या ना तर पुढे जाऊन आपल्या कन्सेप्ट्स आपण क्लिअर करूयात. एक गोष्ट प्रामुख्यानं तुम्ही लक्षात घ्या, पुरुषांनी लक्षात घ्या की कुठलीही अशी आकाशातली परी उतरून तुमच्या आयुष्यात येऊन तुमचा संसार करणार नाही आहे. किंवा एका स्त्रीनेही लक्षात घ्यायचं की कोणताही पांढऱ्या घोड्यावरती बसून कोणतासा राजकुमार नसतो येत. हे जे मूव्हीजमध्ये आपल्याला दाखवलं जातं हे काल्पनिक गोष्टी असतात. त्याच गोष्टी आपण आपल्या प्रिझ्यूम करून आपल्याही आयुष्यामध्ये असंच काहीतरी थ्रिल्ड पाहिजे, ही जी मानसिकता आपली झालेली आहे ना, ती मानसिकता फक्त आपल्यासाठीच धोकादायक नाही आहे तर आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी धोकादायक आहे. सगळ्याच सोशल अवेअरनेस कॅम्पेन्स आणि लीगल अवेअरनेस कॅम्पेन्समध्ये सुद्धा प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आलेल्या गोष्टींची चर्चा आज आपण इथे करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक जर कोणता इश्यू असेल तर तो आहे एकमेकांचा इमोशनल बॉन्डिंगचा. आपण जर आपल्या लग्नाला 2 महिने झालेत, 2 वर्ष झालेत, 5 वर्ष झालेत किंवा 15 वर्ष झालेत, ह्या काळामध्ये जर आपण आपल्या पार्टनरसोबत जर इमोशनली अटॅच्ड झालेलो नाही आहेत तर लक्षात घ्या तुम्ही कुठेतरी टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जगत आहात. तुमच्या लाईफ पार्टनरसोबत तरी ॲटलिस्ट एक इमोशनल बॉन्ड झाला पाहिजे, एक इमोशनल अंडरस्टँडिंग असली पाहिजे. आणि जर तुम्हा दोघांमध्येच जर इमोशनल अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही धोक्यामध्ये आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे असं सांगण्यात येतं की फॅमिलीमध्ये राहत असताना बॉन्डिंग फक्त हे नवऱ्यासोबतच असलं पाहिजे असं नाही आहे, फॅमिलीच्या इतर लोकांसोबत सुद्धा आपलं बॉन्डिंग असलं पाहिजे. मग आपण थोडासा पुढे जाऊन जर अभ्यास केला तर विचार करण्यासारखी गोष्ट एक आहे की एका फॅमिलीमध्ये कमीत कमी 4 माणसं तरी असतात किंवा 7 असतात, 10 असतात. आपण एक 10 माणसं घरामध्ये आहेत, आजी आजोबा, सासू सासरे आणि नवरा, हे सगळे असे मिळून आपण एक 10 माणसं आहेत आपण असं समजूयात. आणि ती जी बाहेरून आलेली मुलगी आहे ती एकटी आहे. मग ॲडजस्ट करण्याचा रेशो 1:10 आहे. मग जास्त ॲडजस्ट करण्याची जबाबदारी ही कोणाची असणार आहे? ती असणार आहे सासरच्या लोकांची. ही सासरच्या लोकांनी जेव्हा आपल्या घरातल्या मुलांचं लग्न ठरवण्याचा विचार केला आहे, लक्षात घ्या मी नेहमी सांगते की 18 वर्ष झाल्यानंतरच आपला मुलगा लग्नास पात्र आहे असं कधीच नाही समजलं पाहिजे. ज्या कोणत्या आईवडिलांना त्यांच्या मुलीची अत्यंत काळजी वाटते किंवा ज्या कोणत्या आईवडिलांना त्यांच्या मुलाला ओव्हर प्रोटेक्शनमध्ये जर ठेवायचं असेल तर त्या दोघांचं लग्नच तुम्ही करून देऊ नका. कारण लग्नानंतर सुद्धा जर तुम्ही ॲज अ रोबोट त्यांना गाईड करणार असाल, तुमच्याच मॅन्युअलवरती जर तो समोरचं खेळणं खेळवत ठेवायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं लग्नच करू नये. तुम्ही तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा स्वतःच्या जवळच ठेवा. पण एकदा का अक्षदा पडल्या की त्यांचं स्टफ त्यांना हँडल करू देत. होऊन काय होईल? भांडतील, रडतील, पडतील, मरतील त्यांचे, पण त्यांचं ओन स्टफ त्यांना हँडल करू द्या. त्यांची स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची सवय त्यांना लागू देत, कारण तुम्ही आयुष्यभर त्या दोघांना पुरणार नाही आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला बॉन्डिंग्स बनवायचे. फक्त बॉन्डिंग नवऱ्यासोबत तर 101% आपलं बॉन्डिंग असलं तर पाहिजे. पण जर आपलं घरातल्या इतर लोकांसोबत आपलं बॉन्डिंग नसेल तर तिथे कुठेतरी गुन्ह्याची सुरुवात होतीये. हे फक्त त्या व्यक्तीनंच नाही तर घरातल्या इतर लोकांनी सुद्धा विचार करण्यासारखं आहे. सुख लागणं शक्यच नाही आहे त्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणतं मिसअंडरस्टँडिंग किंवा कोणतं नातं हे टॉक्झिक झालेलं आहे. नवरा बायकोच्या बॉन्डिंगबद्दल जर आपण काही पॉईंट्स आपण काढले आणि त्याबद्दल जर डिस्कशन तुम्हा दोघांमध्ये जर चालू राहिलं
तर दोघांमधलं बॉन्डिंग चांगलं राहील हे असं मला वाटतं. त्यातलं पहिलं सगळ्यात मुख्य कारण हे आहे की एकमेकांच्या बाँड्रीज आपण ठरवल्या पाहिजेत. माझ्या प्रायोरिटीज ह्या आहेत आणि ह्या प्रायोरिटीजपेक्षा जास्त मला ती माझी बाँड्री आहे, त्याच्या आतमध्ये तू नाही आली पाहिजेस. किंवा हिनं जरी सांगितली की माझी बाँड्रीज इथपर्यंत आहेत, तर याच्या पुढे तू क्रॉस करू नकोस, अशीच गोष्ट जर सुरुवातीलाच जर ठरली असेल तर मग दोघांमधले वाद कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट ही आहे की एकमेकांच्या प्रायोरिटीज डिस्कस केल्या पाहिजेत. मला शिक्षण करायचं आहे, मला नोकरी करायची आहे, मला माझ्या माहेरच्या लोकांना सांभाळायचं आहे, हे जर मुलीनं आधीच सांगून टाकलं आणि मुलानं जर सांगितलं की मलाही माझे आईवडील तेवढेच महत्त्वाचे आहेत, मला माझं करिअर तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तुझ्या आईवडिलांनी येणं जाणं ठेवावं, खाणं पिणं ठेवावं, पण घरातल्या मोठ्या मोठ्या डिसिजन्समध्ये तुझ्या आईवडिलांनी सल्ला देऊ नये, ह्या एवढंच असं नाही की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या प्रायोरिटीज आणि बाँड्रीज ह्या तुम्ही फिक्स करा की ह्याच्यामध्ये हा मुद्दा आपल्यामध्ये कधीच येणार नाही. आणि जर त्या प्रकारे जर तुम्ही प्रॉमिसेस पाळणं, फर्स्ट टप्पा आहे बाँड्रीज, दुसरा टप्पा आहे प्रायोरिटीज आणि तिसरा टप्पा आहे प्रॉमिसेस. जे काही प्रॉमिसेस आपण एकमेकांना केलेलं आहे, पहिलेच्या काळामध्ये अगदीच आई रक्ताची शपथ दिली जायची. ती का दिली जायची की मी काहीही करेल पण मी माझं प्रॉमिस तोडणार नाही. आताच्या काळामध्ये आपण त्याला थट्टेमध्ये घेतो, पण लक्षात घ्या आपण दिलेलं प्रॉमिस फुलफिल करणं हे सुद्धा एक चांगल्या बॉन्डिंगचं एक लक्षण आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट ही आहे की पुरुषांनी कधीही स्टँड घेतला पाहिजे. घरामध्ये जर कोणते वाद होत असतील तर जनरली पुरुष म्हणतात की तू आणि आई दोघं बघून घ्या, मला ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. चूक. तुमच्या आईचा स्वभाव तिच्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त माहिती आहे. तुमच्या बहिणीचा स्वभाव, तुमच्या वडिलांचा स्वभाव तिच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जास्त त्या लोकांना डील करू शकता. म्हणूनच घरामध्ये जर कोणता वाद झाला तर तिच्यापेक्षा जास्त आधी जर तुम्ही स्टँड घेतला तर ह्या दोघांमधले रिलेशन्स खराब होणार नाहीत. आईचे आणि बायकोचे रिलेशन्स जर तुम्हाला चांगले ठेवायचे असतील तर मध्यस्थी ही त्या घरातल्या पुरुषानेच केली पाहिजे. कारण दोघींचाही डॉमिनन्सी कार्ड चालू असतो घरामध्ये. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे इनडायरेक्टली आपल्या फिजिक्समध्येच असतं की दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष एकत्र आले तर इगो प्रॉब्लेम दोघांचा सुरू होतो. म्हणूनच कधीही सासू आणि सुनांच्या भांडणाच्या वादामध्ये कधीही पुरुषाने मध्यस्थी घेऊनच जर दोघींना त्यांच्या चुका सांगून शांत केलं आणि तिथेच सांगितलं की परत ह्या गोष्टीवरती आपल्या घरात चर्चा होणार नाही आहे, हे जर तुम्हीच सांगितलं तर तुमच्या बायकोला, तुमच्या आईला हे सांगायची गरज पडणार नाही. तुमच्या घरातल्या बहिणी जर तुम्हाला काही वाद होत असतील बायकोसोबत तर हे तुमचं काम आहे, कारण तिचा स्वभाव तुम्हाला जास्त माहिती हिच्यापेक्षा. जर तुम्हाला तुमच्या घरातल्या सासासुनांचं रिलेशनशिप चांगलं ठेवायचं असेल तर पुरुषांना स्टँड घेणं, पुरुषांना मध्यस्थी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतरची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे नवरा बायकोच्या बॉन्डिंगमधली, ती म्हणजे दोघांमध्ये चर्चा होणं खूप गरजेचं आहे. फक्तच भांडण करणं म्हणजे चर्चा हा विषय नसतो. इतर बाकीच्या बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हा दोघांमध्ये चर्चा होणं खूप जास्त महत्त्वाची आहे. एकमेकांना वेळ देणं त्या चर्चेमधलाच एक भाग आहे. एकमेकांची बॉन्डिंग जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल तर छोट्या छोट्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करा. एकमेकांना जर तुम्हाला बॉन्डिंग चांगली करायची असतील तर एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्या. मग वेळ द्या म्हणजे घरामध्ये बसून राहा असा वेळ होत नाही. दोघांचे जे कसे स्पेशल मुवमेंट्स असतात, टाईम स्पेंडिंग असतो, तो काळ जर तुम्ही वाढवलात तर तुम्हा दोघांमध्ये इमोशनल बॉन्डिंग वाढायला मदत होते. त्यामधलीच एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेअरिंग. तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे छोटे छोटे अगदी शेअर न करणारे आणि विनाकारणाच्या गोष्टीसुद्धा तुम्ही एकमेकांसोबत शेअर केल्या पाहिजेत. जर कोणती गोष्ट जर लपून राहिली, घरामध्ये वाद होण्याचा प्रखर्षाने कोणता विषय असेल तर कोणती गोष्ट हिडनमध्ये राहते, कोणती गोष्ट लपवल्या जाते. लक्षात घ्या, शेअरिंगनं तुमचं रिलेशन खूप चांगलं होऊ शकतं. म्हणून एकमेकांमध्ये शेअरिंग असू देतं. आणि तिसरं आणि
शेवटचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्हा दोघांमध्ये बॉन्डिंग असल्या पाहिजेत. आणि मी सांगितलेला प्रत्येक एक मुद्दासुद्धा असा नाही आहे जो तुम्ही म्हणाल की मॅडम हा मुद्दा येऊच शकत नाही. तसेच आणि शेवटची पॉईंट्स तर बरेच आहेत, पण आपण जास्त व्हिडिओ मोठा नाही करू शकत, म्हणून आता शेवटचा एक मुद्दा घेते, तो म्हणजे एकमेकांच्या चुका ॲक्सेप्ट करणं. जनरली आपण पाहतो की दोघं नवरा बायको फक्त समोरच्या व्यक्तीच्या चुका दाखवण्यामध्येच आणि वाद करण्यामध्येच आपला पूर्ण वेळ वाया घालवतात. जर मला तुमच्या नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याला जर त्याच्या बायकोसोबत चांगली बॉन्डिंग पाहिजे असेल तर आपली जी काही चूक असेल, छोट्यातली छोटी असो किंवा मोठ्यातली, समोरच्याचं चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका जर तुम्ही ॲक्सेप्ट केली तर तुम्हा दोघांमध्ये बॉन्डिंग वाढण्याचे चान्सेस वाढतात. आता विषय घेऊयात आपण सासासुनांचा. सासासुनांचं बॉन्डिंग हे ह्या गोष्टीवरती आपल्या समाजामध्ये खूप कमी बोललं जातं. आणि सगळ्यात वोर्स रिलेशन जर आपण आपल्या सोसायटीमधलं जर कोणतं असेल तर आपण सगळेच हे मान्य करू शकतो की सासासुनांचं जे काही रिलेशन आहे ते सगळ्यात वोर्स आहे आपल्या सोसायटीमध्ये. कारण जेव्हा सून लग्न होऊन घरामध्ये येते तेव्हा तिला कोणत्याच प्रकारचं काउन्सिलिंग दिलं जात नाही. तिच्याकडे एकच अशी एक आयडल समोर उभी असते की माझ्या आईला माझ्या आजीनं जसा त्रास दिला, माझ्या बहिणीला तिच्या सासूनं जसा त्रास दिला, किंवा समाजामध्ये ह्या ज्या काही डॉरी डेथच्या गोष्टी होत आहेत किंवा हरॅशमेंटच्या गोष्टी होत आहेत, डिवोर्सच्या केसेस होत आहेत, फक्त एवढ्याच गोष्टी त्या मुलीच्या समोर आहेत आणि ते पर्स्पेक्टिव्ह डोक्यात ठेवूनच ती तुमच्या घरात येते. मग विचार करा, सुरुवातच जर निगेटिव्ह असेल तर ती मुलगी आपल्यासोबत पॅचअप कशी करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा सासू मुलाला आपल्या बोहल्यावर उभं करते त्यावेळेला लग्न झाल्या अक्षदा पडल्यानंतर आपल्या मुलासोबत आपण एक स्पेस मेंटेन करणं याबद्दल कोणत्याच सासूला काउन्सिलिंग मिळत नाही किंवा याबद्दल कुठेच चर्चाही केलेली नाही आहे. त्यामुळे हिलाही माहिती नाही आहे की घरामध्ये कसं वागायचं आहे आणि तिच्याही कन्सेप्ट्स क्लिअर नाही आहेत की बाहेरून आलेली मुलगी आहे, तिच्यासोबत आपल्याला काय काय ॲडजस्ट करावं लागणार आहे याबद्दल कुठेच जास्त बोलल्या जात नाही. दुसरी जर सासासुनांच्या बॉन्डिंगबद्दलची दुसरी जर महत्त्वाची गोष्ट आपण पाहायला गेलो तर तुम्हाला जर जेन्युनली वाटत असेल माझ्या सासूसोबत माझं रिलेशन चांगलं पाहिजे तर तुम्ही कागद घ्या आणि पेन घ्या आणि सासूसमोर बसून जा आणि 10 मुद्दे अशी तिला विचारा की तुझ्या 10 अशा गोष्टी सांग बाई की ह्या गोष्टी मी केल्या तर तुला त्रास होतो. मग तिने त्या 10 गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तिला फर्मली शांततेत असं सांगायचं की ह्या 10 गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत, मी फक्त प्रयत्न करेन, मी कैसे 100% गॅरंटी नाही देणार, पण मी प्रयत्न करेन की ॲटलिस्ट ह्या 10 गोष्टी तरी मी माझ्या घरामध्ये नीट करेन. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणत्या गोष्टीबद्दल जर यानंतर तुम्ही मला बोललात तर ती गोष्ट तुम्ही करू नका आणि मी हे 10 गोष्टी व्यवस्थित करेल हे प्रॉमिस तुम्ही तुमच्या सासूला जर दिलं तर तुम्हा दोघींमधला जो बॉन्डिंग आहे तो नीट होऊन जाईल. लक्षात घ्या, काहीच गोष्टी अशा आहेत, घर चालवण्यासाठी शिस्त असणं हेही तेवढंच बरोबर असतं आणि तिचे स्वतःचं आयुष्य जगणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. ह्या दोघींचं पॅचअप कुठेतरी झालं पाहिजे, यासाठी या 10 गोष्टी दोघींमध्ये येऊ देत की ह्या 10 नंतर ही त्रास देणार नाही आणि ह्या 10 करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जेन्युइन प्रयत्न करा, फक्तच मजाक किंवा थट्टेमध्ये जर तुम्ही हा विषय घेणार असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोघींनाही तेवढीच हरॅशमेंट सोसावी लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुमच्या घरामधली सून जर चुकत असेल तर तिची चूक फक्त तिला एकटीला सांगा आणि एकट्यामध्ये सांगा. जगातला असा कोणताही व्यक्ती नाही आहे की त्याला जर कोणती गोष्ट तुम्ही नीट समजून सांगत असाल तर ती ऐकणार नाही. पण तिची चूक जर तुम्ही आलेल्या तिच्या मैत्रिणीला, तिच्या नातेवाईकांना, प्रामुख्याने तिच्या आईवडिलांना जर सांगत असाल तर 200 किलोमीटर लांब असलेल्या त्या आईवडिलांनी हिच्या वागण्याबद्दल काय जस्टिफिकेशन द्यावं. ठीक आहे, जर ती ऐकत जरी नसेल तर ती तुमच्या घरात राहतीये, तिला कोणती गोष्ट समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. एवढ्या लांब राहिलेल्या तिच्या आईवडिलांना तिचे घराणे सांगितल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हा दोघींमधलं बॉन्डिंग चांगलं होईल तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय हा आहे
की जर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा जर वाद होत असेल, लक्षात घ्या, प्रामुख्यानं ही गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा वाद होत असेल तर त्या वादामध्ये तुमचा पडण्याचा काहीही संबंध येत नाही. विषय जरी तुम्ही असाल तरी सुद्धा त्या दोघांच्या वादामध्ये जर तुम्ही पडला नाहीत, कोणाचीच बाजू घ्यायची गरज नाही आहे, मुलाची बाजू घ्यायची गरज नाही किंवा सुनेचाही वाईटपणा दाखवण्याची काही गरज नाही आहे. त्या दोघांचं स्टफ आहे, ते दोघं हँडल करतील, पडतील, रडतील, काही करतील, तो त्यांचा प्रश्न राहिला. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या आणि सुनेच्या भांडणामध्ये जर पडला नाहीत, किंवा मला हा सल्ला मुलीच्या आईवडिलांनाही सांगायचा आहे की तिला तुम्ही एक वेळा पाठवले ना त्या घरामध्ये, मग त्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही तिला सल्ला देत बसू नका. तिला तिचं स्टफ हँडल करू देत, ती तेवढी आहे. आजकाल मुलींचे लग्न अगदीच काही 18-20 वर्षाचे असताना होत नाही आहेत, अगदी 20-25 मुलगी आहे. ती काही अशी छोटी नेंतं बाळ नाही आहे की तुम्ही तिला सतत ती तुमच्याजवळ रडली की तुम्ही तिला जाणार आणि तुम्ही तिचे अश्रू पुसणार. लक्षात घ्या, कोणत्याही आईवडिलांनी फक्त जर तुमच्या मुलीला फिजिकल अब्यूज होत असेल तरच त्यामध्ये इंटरफेअर करा, अदरवाईज तिचं स्टफ तिला हँडल करू द्या. तिला रिकामा सल्ला तुम्हाला द्यायची गरज नाही. अजून पुढचा मुद्दा हा आहे, आणि हा माझा कळकळीची अक्षरशः विनंती आहे प्रत्येक सासूला, प्रत्येक आईला, की तुम्हाला तुमच्या मुलांना आणि सुनेनं जर स्वतः पर्सनली येऊन जर सल्ला मागितला की ह्यामध्ये तुझं काय मत आहे, त्याच वेळेला तुम्ही तुमचं मत द्या. अदरवाईज तुम्हाला जर 10,000 रुपये जरी कोणी दिले तरी फुकट तुम्ही तुमचं मत तुमच्या मुलाला किंवा तुमच्या सुनेला सांगायची काहीच गरज नाही आहे. हां, विचारलं तर द्या, नाही विचारलं तर विनाकारण आपली मतं त्या मुलांना विनाकारण लादू नका, सांगू नका. आणि सांगितलं तरी तुम्ही तुमची इज्जत कमी करून घ्याल, त्यामध्ये समोरच्या व्यक्तींना काही फरक पडणार नाही आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की सासांना सांगायचं आहे मला हे प्रखर्षाने की घरात जर कोणते बदल होत असतील, घरातले पडदे बदलत असतील, घरातले सोफे बदलत असतील, सोफ्याचा कलर बदलत असेल, तर हे छोटे छोटे जे बदल आहेत त्यामध्ये बदल होणं म्हणजे तुमचा अपमान होतोय असं नाही आहे. घरातले बदल स्वीकारा. आता तुम्ही आहात म्हणून तुमच्या डोळ्यासमोर होते, तुमच्या नंतर तर गोष्टी बदलणारच आहेत ना. मग तुम्ही जिवंत असतानाच जर तुम्ही त्याच्यामध्ये रजामंदी दाखवली आणि घरामधले झालेले चेंजेस तुम्ही स्वीकारले तर तुमच्या डोक्याचं थोडं तरी टेन्शन दूर होईल असं मला वाटतं. आणि प्रामुख्याने ह्या गोष्टी सासूलाच आणि सुनांनाहीच ही गोष्टी सांगायच्या आहेत की घरातली कामं, मग ती अगदी घरातला स्वयंपाक असो किंवा बाकी काहीही, घरातल्या स्वच्छता असो, घर आवरणं असो, काही असो, ह्या गोष्टी फक्त बायकांनीच केल्या पाहिजे हा गैरसमज लवकरात लवकर डोक्यातनं काढून टाका. घरातली स्वच्छता ही मुलगा कमवता असो किंवा नसो, घरातली स्वच्छतेची जबाबदारी घरातल्या प्रत्येक मेंबरची आहे. घरामध्ये जर तुम्ही व्यवस्थित कामं वाटून दिले आणि घरामध्ये पुरुष कमवून येतोय म्हणजे तो घरात काहीच काम करणार नाही, ही जी शिकवण तुम्ही देता, हे जे इगो तुम्ही पाळता तुमच्या मुलाचा, पुढे जाऊन तुम्ही तर ॲडजस्ट केलं पण पुढे जाऊन सून ॲडजस्ट करणारी नाही आहे, कारण ती पण कमवणार आहे. किंवा ती कमवती जरी नसली तरीसुद्धा आजकाल दोघांना इक्वल ट्रीटमेंट देण्याची पद्धत आहे. आणि जर तुम्हाला तुमचा मुलगा जर घरातली कामं करत नसेल तर आलेल्या मुलीला त्याच्यासोबत ॲडजस्ट करणं खूप अवघड जाते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलाचा संसार टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला अगदी पंचामृतापासून ते घरातले सोफे, लाद्या नीट करण्याची, काम करण्याची सवय तुमच्या मुलाला तुम्ही लावणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला काही अगदीच बैल बनवून नाही ठेवायचेत आपल्या घरातली माणसं, पण घरातल्या माणसांना घरातली कामं आली पाहिजेत, ही जबाबदारी घरातल्या स्त्रीची आहे. आणि घरातल्या सासऱ्यांसाठी मला प्रामुख्यानं हे गोष्ट सांगायची आहे की फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका. बायकोच्या विरोधात बोललं तर बायको रागवेल, ह्या गोष्टीनं जे घरातला पुरुष शांत बसतायत, घरातला मोठा माणूस बायकोचं ऐकून किंवा घरामध्ये वाद होऊ नयेत किंवा सून नवीन आहे मग तिचीच बाजू घ्या, हे जे तुम्ही करत आहात ना, हे चुकीचं करत आहात. तुम्ही तुमचं स्टँड घेणं खूप महत्त्वाचं आहे. मान्य दोघींचा इगो प्रॉब्लेम होतोय आणि तुमच्या डोळ्यांना जरी दिसत असलं तरीसुद्धा दोघींच्या भांडणामध्ये जर तुम्ही इंटरफेअर नका करू, पण दोघींचे वाद कमी होतील यासाठी तुम्ही तुमचा रोल घरामध्ये प्ले करा. नाहीतर घरामध्ये आपण खूप वेळा पाहतो
की जर वाद सुरू झाले तर ते दोघीच बडबड करतात, घरामधल्या बाकीच्या लोकांना त्याचं काहीच घेणं देणं नसतं. असं नसतं. आईचे आणि मुलीचे वाद झाल्यानंतर वडील भाऊ मध्ये येत नाहीत का? मग जसं सासू सुनांचे भांडणं झाले तर तुमचं जबाबदारी नाही आहे का त्या दोघींमध्ये पडायचं, त्या दोघींचं गैरसमज दूर करायचे, किंवा ॲटलिस्ट दोघींना तुम्ही शांत तर करू शकतात की नाही? पण प्रामुख्याने घरातल्या सासऱ्याची ही जिम्मेदारी आहे की घरात जर वाद होत असतील तर ते वाद कमी कसे व्हावेत या गोष्टीची चर्चा दोघींना समोर बसून करणे आणि स्वतःचं स्टँड घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता विषय आहे नंदेचा. लक्षात घ्या, तुम्ही कितीही नकार दिला की ही नणंद जी आहे ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे किंवा दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे तरी ती माझ्या घरी येऊन लुडबुड का करते. तुमच्या कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ठेवा की तुमच्या घरामध्ये तुमचंच नाही तर तुमच्या नवऱ्याचा जेवढा हक्क त्या घरावरती आहे तेवढाच हक्क तुमच्या नंदेचाही आहे. हा हक्क जर तुम्ही नाकारत असताल, तुम्ही नाही म्हणत असताल की ही येते कशासाठी, ही बोलते कशासाठी, हे मला आवडत नाही आहे, ह्यामुळे माझी चिडचिड होती आहे, तर ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. त्या घरामध्ये तुमच्या नवऱ्याचा जेवढा हक्क आहे तेवढाच त्या नंदेचा आहे. हां, आता ते गरजेपेक्षा जास्त काही लोक त्याचा वापर करतात, तरीसुद्धा नणंद ही त्या घराचा एक अविभाज्य घटक आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा ही गोष्ट पहिल्यांदा डोक्यामध्ये टाका, कारण ती गेल्यानंतरच पुढचे विचार आपले स्पष्ट होतील. आणि नंदांना सुद्धा मला हे सांगायचे की तुम्हाला तुमची सगळी कला कुसर जे काही तुमची हुशारी आहे ती फक्त माहेरीच येऊन का दाखवायची असते, भाऊजाईलाच येऊन दाखवायची का असते? तुम्ही तुमचं आयुष्य आहे, तुमचं स्टफ आहे, तुम्ही हँडल करा ना. तुमची सगळी कला कुसर असो, स्वयंपाकातलं स्वच्छतेचं सगळं जे काही आहे ते तुम्हाला माहेरीच येऊन का मांडायचं असतं? तुम्ही तुमचे कामं तुम्ही करा. तुम्हाला जर तुमच्या भावाचा संसार पाहिजे असेल तर प्रामुख्याने एक गोष्ट करा, मत विचारल्याशिवाय तुमचं मत देऊ नका. आणि दोघांचे वाद होत असतील तर त्या वादामध्ये पडण्याचं तुमचं काहीच काम नाही आहे. हे जर कराल तर नंदेचं आणि भाऊजाईचं सुद्धा नातं व्यवस्थित होऊ शकतं. लक्षात घ्या, घरामध्ये एकमेकांसोबत इमोशनल बॉन्डिंग असणं हे आजकालच्या सोसायटीमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय आपल्या सोसायटीमध्ये खूप काउन्सिलिंगची गरज आहे, खूप एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. जर आपल्या नवऱ्यासोबत आपलं चांगलं बॉन्डिंग आहे हे तर खूप उत्तम गोष्ट झाली, पण तुम्हाला बाकीच्या लोकांसोबत सुद्धा घरामध्ये राहायचं आहे. म्हणजेच जशी नवऱ्यासोबत तुमची बॉन्डिंग आहे तसंच जर तुमची बॉन्डिंग इतर लोकांसोबत असेल तर तुम्ही जास्त सुखानं त्या घरामध्ये राहू शकता. आणि घर सासरच्याही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ती तिच्या आईवडिलांना सोडून येते, एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे आयुष्यभर त्या सुनेचे लाड करण्यासाठी. ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं खूप सोपं आहे. आपण ह्याचा जास्त मुद्दा करतो, इश्यू करतो आणि आपणच रचलेल्या ह्या चक्रव्यूहामध्ये आपणच अभिमन्यूसारखे मृत्युमुखी पडत आहोत. हो, सोसायटीमध्ये डिवोर्सचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे ते खूप दुःखद आहे. आणि उद्या जाऊन तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर ही गोष्ट तुम्हाला नको असेल तर प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. सासूची आहे, मुलीची आहे, नवऱ्याची आहे, बायकोची आहे, नंदेची आहे, दिराची आहे, सासऱ्याची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की एकमेकांचं बॉन्डिंग किती चांगलं राहील याचा प्रयत्न करणे.